मंडळी, विदर्भात महाविकास आघाडीच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह उभय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी स्पष्ट केलं की महाविकास आघाडीतील काही मित्र पक्षांकडून अद्याप चर्चा आणि निरोप नाही आणि काँग्रेसच्या मागील निवडणुकीतील धोके लक्षात घेता आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत। कुंटेंच्या मते नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतांचं विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे। पण काँग्रेसनं वेळेवर सहकार्य केलं नाही तर समविचारी पक्षांसोबत स्वबळावर लढा देण्याचा निर्णय घेण्यात येईल। विदर्भातल्या निवडणुकांच्या रणनीतीवर लक्ष ठेवून कुठल्या क्षेत्रात कोणता सक्षम उमेदवार उभा राहील याची सखोल चाचपणी सुरू आहे। हे सगळं राज्यातील आणि केंद्रातील भाजप विरोधी शक्तींच्या एकत्रित रणनीतीसाठी महत्त्वाचं आहे। विदर्भातील महाविकास आघाडीच्या भवितव्यावर आता राज्यभराचं राजकीय लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतं? विदर्भात खरंच महाविकास आघाडी फारकत घेणार का? कमेंट मधून नक्की कळवा। आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।